कार्यकर्त्यांना उद्देशून त्याच्यात असं म्हणतात की हा पराभव अंतिम नाही, आत्मपरीक्षणातून आम्ही नवीन लढाई लढू. त्याचबरोबर ते असं रणजित पत्र लिहिलं, हमारे फितरत में 2 कदम पीछे हटे अगली छलांग लगाने को. वो 2 कदम पीछे नहीं हटे हैं, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे हैं. गिरे तो भी टांग ऊपर, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं. तेच त्याच्यावरून कळतं की त्यांची संस्कृती काय आहे आणि ते कोणत्या पद्धतीत हे इलेक्शन लढले. आणि मी एवढीच विनंती करते आणि मी वारंवार करते की सोलापूर हे प्रतिष्ठेचं शहर आहे. सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे, त्याची पातळी हे बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे. आणि त्यांच्याबद्दल मागे जे काही झालेलं ते उघड आहे, म्हणून त्याबद्दल मी काय जास्त प्रणितीताईंनी आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचं काम केलं. आयुष्यभर कष्ट करून शिंदे साहेबांनी जे कार्यकर्ते मोठे केले, जपले, सोबत घेतले, त्या कार्यकर्त्यांचं वाटोळं करण्याचं काम केलं. ज्यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती तेव्हा त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं. निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी त्या लोकांच्या पाठीशी उभं राहिल्या नाही. त्यामुळे परिस्थिती अशी झाली की 2 नगरसेवक आल्यावर सुद्धा त्यांना त्याचं समाधान वाटतंय आणि 87 नगरसेवक आलेल्या भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचं काम त्या करतात.